कारण ज्या त्या वेळेला जो काही प्रसंग असेल त्या प्रसंगाप्रमाणे त्या त्या अभंगाची निवड करायची असते. जसा रामजन्म असेल तर रामजन्माचाच अभंग सेवेसाठी घेतला जातो, किंवा मारुती जन्म असेल तर त्या प्रसंगी मारुती जन्माचाच अभंग निवड केला जातो. किंवा अन्य जे काही संत असतील त्या संतांच्या निमित्ताने संतपर असे अभंग निवड केले जातात. तर आज देवसंत मूर्तींचा हा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि अप्रतिम सोहळा आज आपण सर्वांच्या साक्षीने सर्वांना पाहायला मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हा या ठिकाणी सगळ्या मूर्ती गोड आहेत. गोड म्हणजे सुंदर आहेत. मंदिर देखील सुंदर आहे आणि गावकरी देखील सुंदर आहेत. विठ्ठल विठ्ठल मन आकर्षित होईल असे सुंदर असं मंदिर झालेलं आहे आणि सर्वांचे मन योधून जातील अशा मूर्ती देखील या ठिकाणी गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या आहेत. सगळा सोहळा अगदी आनंदाचा आहे आणि अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये मला देखील सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं तर मी मला धन्य समजतो. विठ्ठल 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 एकनाथ महाराज सांगतात की ज्याच्याकडे संपत्तीचं बळ असेल तर त्याने एकट्याने होऊन अशा प्रकारचा सोहळा संपन्न करावा आणि जर जमतच नसेल, शक्य होत नसेल तर गावकरी मिळून असा हा सोहळा करावा. तर या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचा सोहळा आहे. केपानगर म्हणून असं गाव आहे, याची प्रसिद्धी फार दूर दूर आहे. अशा सर्वांनी गावकऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो सोहळा आज आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा विषय महाराजांनी आपल्या अभंगातून या ठिकाणी आणि घोषित केलेला आहे. तेव्हा प्रसंगप्राप्त असं हे चिंतन आहे. उभारिला हात जगी जाणविले मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याच काशी पुरे धनी. जसा आपला माऊलीचा सोहळा निघतो, आळंदी ते पंढरपूर असा सोहळा जातो, त्या सोहळ्यामध्ये लाखो लोक असतात, लाखो टाळकरी असतात, हजारो वेणे असतात, हजारो मृदंग असतात आणि लाखो लोक असतात. तर रोज संध्याकाळी आरती होत असते. आरती होताना गोल असं रिंगण केलं जातं आणि त्या रिंगणामध्ये सर्व वारकरी, फडकरी, टाळकरी उपस्थित असतात. मोठा जयघोष होत असतो आणि आरतीच्या अगोदर जो काही चोपदार असेल तो काठी वर करून समाजाला उच्च स्वराने सांगत असतो, ऐका हो ऐका. आरंभाला तो म्हणत असतो की गेलेल्या वस्तू, आलेल्या वस्तू, अमुक अमुक वस्तू हरवल्यात, ज्यांना सापडल्या असतील त्यांनी आणून देणे.
अमुक अमुक वस्तू प्राप्त झाल्यात, सापडल्यात, ज्यांची ओळख असेल ती ओळख पटवून त्या वस्तू घेऊन जाव्यात. आणि शेवटी मग उद्या सकाळी ठीक 6 ते 6:30 निघायचं आहे हो, अशी घोषणा त्या ठिकाणी केली जाते. वर काठी केली की सर्व समाज अगदी स्तब्ध राहतो, स्थिर राहतो. थोडं जरी टाचणी पडली तर आवाज उमटे, अशी शिस्त त्या सोहळ्यामध्ये. हा जसा प्रकार आहे तसं एक समाजाचं कल्याण म्हणून तुकाराम महाराज एक महत्त्वाची गोष्ट की ज्या गोष्टीला फार महत्त्व आहे की ज्याच्याद्वारा ही सारं जगत निर्माण झालेलं आहे, असा जो सर्व जगाचा चालक मालक जो भगवान परमात्मा, त्या परमात्म्याची ओळख करून देण्यासाठी, त्याची चांगली गोष्ट सांगण्यासाठी याकरता ते गोड चिंतन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात उभारीला हात, 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 उभारीला उभारिला हात जगी दानवली मात. आपले हात दोन्ही हात उभे करून तुकाराम महाराज अगदी जीवाभावाची सर्वांच्या कल्याणाची गोष्ट, सर्वांच्या कल्याणाची मात पूर्ण जगाला सांगतात. कारण साधू संतांचं जीवन ही सर्वांसाठी असतं, काही लोकांसाठी नसतं. जे सर्वांसाठी जीवन असतं ते खरं संत जीवन असतं. विठ्ठला 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 जिथं आपलेपणा परकेपणा नसतो ते संत जीवन असतं. जिथं जातीपातीचा भेद नसतो ते संत जीवन असतं. असं ज्यांचं व्यापक जीवन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं, तेव्हा लोकांना एक कल्याणाची गोष्ट आणि आपला हात उभा करून सांगतात. उभारिला हात जगी जाणविली मात. म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगतात. काही गोष्टी असतात आपण नेहमीच ऐकतो, हो आपण गोष्ट ऐकतो का नाही. एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका, एक होती आवडती एक होती नावडती, अशी गोष्ट आपण ऐकत असतो. तशी ही गोष्ट नाही. ही गोष्ट म्हणजे एवढंच काहीतरी मन गुंतण्यासाठी असे नव्हे, सर्वांचं मन आकर्षित होण्यासाठी,
सर्वांचं कल्याण होईल अशी गोष्ट तुकाराम महाराज सांगतात. आणि ती गोष्ट जर कोणती असेल त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून देव बैसले सिंहासन देव बैसले बैसले सिंहासने आल्या याच काशी पुरे धनी आल्या याच काशी होईल. ही महत्वाची गोष्ट म्हणजे आज प्रत्यक्ष जगाचा चालक मालक प्रतिपालक आणि सिंहासनावर आरूढ झालेला आहे हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. तर असा जो भगवान परमात्मा आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या क्षेत्रामध्ये विराजमान झाला त्याला मूळ कारण म्हणजे पुंडलिकाच आहे. पुंडलिक भक्ताने प्रत्यक्ष देवाला इथं आणलेलं आहे. त्याकरता त्या पुंडलिक भक्ताने जीवाचं रान केलं ते देवभक्ती म्हणून नव्हे आई वडिलाची सेवा म्हणून. विठ्ठल विठ्ठल या गोष्टीतून पुंडलिकाने आई वडिलाला महत्त्व दिलेलं आहे. आई वडिलाला फार मोठी किंमत आहे की जिथं भगवान देखील त्या सेवेला आकर्षित होतो. भगवान देखील आपलं स्थान सोडून देतो. आई वडिलाची सेवा जिथं होत असेल तिथं भगवान येतो. पुंडलिकाची सेवा पाहून भगवंताने वैकुंठ सोडलं. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गुणी उभा राहिला अजूनी योगान योगे भक्ता संगे एका जनार्दन संग शोभा शोभा देवता हो देवता हो देवता हो पुंडलिकाची भक्ती पाहून भगवान देखील प्रसन्न झाले. त्या सेवेला आकर्षित झाले. आपल्या स्थानाला सोडलं. भगवान आले. कुठून कुठून आले असे बरेच प्रमाण सापडतील. काही म्हणतात द्वारकेतून आले, काही म्हणतात वैकुंठातून आले, काही प्रमाण अशी की ते गोकुळातून भगवान आले. कुठून का होईना पण भगवान मात्र आला आणि सर्व जगाला त्या देवाचा उपयोग झाला. विठ्ठल विठ्ठल तेव्हा भगवंताच्या येण्याला मूळ कारण म्हणजे पुंडलिक भक्त आहे. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पुंडलिकाची भक्ती पाहून भगवान पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. त्या समय पुंडलिक आपल्या आईवडिलाची सेवा
अगदी मनपूर्वक करत होता, तर भगवान तिथं आले आणि उभे राहिले. पुंडलिक लक्ष देईना, याकरता भगवंताने पुंडलिकाला असं म्हटलं की हे पुंडलिका, मी आलो. मी म्हणजे जगाचा चालक, मालक, प्रतीक, पालक आहे. तुझ्या भक्तीला पाहून मी प्रसन्न झालो. तर भगवान बोलू लागले. पण पुंडलिक भक्त म्हटले की देवा, हा समय आता बोलण्याचा नाही, हा समय माझा सेवा करण्याचा आहे. तर या ठिकाणी आपण कृपया बोलू नका. माझं या पित्याचा होईल निद्राभंग, न घडे हा प्रसंग बोलण्याचा. इथं बोलू नका, आमच्या आईवडिलाची निद्रा मोडेल. बोलू नका आणि जाण्याची घाई करू नका. जरा थांबा. थांबला देव बाळबंटी, थांबला देव बाळबंटी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव बाळबंटी, थांबला देव बाळबंटी. भगवंताने पुंडलिक भक्ताचे शब्द मान्य केले. भगवान थांबले. पण पुंडलिकाने सांगितलं की देवा, लक्षात धरा की आता तुम्हाला जाता येणार नाही. तुमच्या या दर्शनासाठी अख्खं जगत येईल. त्यामध्ये काही सज्जन असतील, त्यामध्ये काही दुर्जन असतील. तर जसे असतील तसे तुला, कारण दुर्जनाचा राग तुला फार आहे. सज्जनाचा आनंद तुला होतो, तसा दुर्जनाचा आनंद तुला होत नाही. दुर्जनाला पाहून तुला राग येतो, डोळे लाल होतात. तर किती का दुर्जन असेल, पण तुझं दर्शन त्यांनी केलं ना, त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल देवा. आणि म्हणून मूढ पापे जैसे तैसे, उत्तरे कासे लावोनी. जसे असतील तसे तुला त्यांचा उद्धार करावाच लागेल. शेवटी भगवंताने आपल्या भक्ताचे, अर्थात पुंडलिक भक्ताचे शब्द खरे केले. तुका म्हणे खरे झाले एका बोली संताच्या. संताचे बोल शब्द भगवंताने खरे केले. आजपर्यंत त्या भगवंताने अनेकांचा उद्धार केला. अर्थात पंढरीनाथाने अनेकांचा उद्धार केला. सध्या देखील उद्धार करत आहे आणि पुढे देखील अनेकांचा उद्धार भगवान करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. असा सर्वांग सुंदर परमात्मा पंढरपूर क्षेत्रामध्ये सिंहासनावर तो आरूढ झाला. सुंदर ते ध्यान उभे भेटे बरी, सुंदर ते ध्यान उभे भेटे बरी, करकटावरी ठेवली सिंहार गळा कासे पितांबर, सिंहार गळा कासे. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाशी पुरे धनी. तुकाराम महाराज सर्वांना आवाहन करून सांगतात, असा जगाचा चालक मालक सिंहासनावर तो आरूढ झालेला आहे. तर याकरता त्याच्या दर्शनासाठी सर्वांनी यावं. जो जो कोणी दर्शन करील त्याच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करील असा भगवान आहे. आल्या याचकाशी पुढे धनी. तुमची जी काही मनोकामना असेल ती मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य एका भगवंतामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त आपली पवित्र भावना असावी, देवाच्या बद्दल श्रद्धा असावी. भगवान काय करत नाही, भगवान काही करू शकतो आणि भगवान काहीही देऊ शकतो. म्हणून भगवंताचे देण्याला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. तो एका क्षणामध्ये तुमचं घर सोन्याचं करू शकेल, गाव सोन्याचं करू शकेल. आजपर्यंत भगवंताने अशा घटना केलेल्या आहेत. विठ्ठल 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 तेव्हा आपली भावना चांगली असावी, पवित्र असावी. देवाच्या बद्दल, संतांच्या बद्दल अपार अशी श्रद्धा असावी. श्रद्धा महत्त्वाची आहे. तुमची श्रद्धाच नसेल, भावनाच नसेल, तुम्ही किती करा,
डोंगर सोन्याचा करा, भगवान प्रसन्न होणार नाही. विठ्ठल विठ्ठल तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज आनंदाची गोष्ट सर्व जगाला ज्ञात करून देतात. ती गोष्ट म्हणजे देव बैसले सिंहासन, दोही बाही संतांची सभा, सिंहासने उभा श्री विठ्ठल. तर असा हा सिंहासनावर आरूढ झालेला भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आज मात्र बऱ्याच मूर्ती या ठिकाणी विराजमान होणार आहेत. त्यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत, त्याप्रमाणे शिव परमात्मा आहे, त्यामध्ये हनुमंतराय आहेत की ज्यांनी जीवन सर्व रामाला अर्पण केलं. आणि त्याच निमित्ताने खऱ्या हा कार्यक्रम आहे. पण सर्वांच्या भावनेतून, गावकऱ्यांच्या भावनेतून अशा अनेक मूर्ती आज या ठिकाणी विराजमान होणार आहेत. विठ्ठल हा तसा गावकऱ्यांचा वार्षिक सप्ताह आहे. पण या समयाला मुहूर्त हा मिळाला आणि म्हणून गावकऱ्यांनी हा कार्यक्रम धरला गेला. तेव्हा आज त्या मूर्तीची प्रतिष्ठा आहे, दुपारी 1 वाजता होणार आहे. तेव्हा भगवान आरूढ झाले, देव बैसले सिंहासने, आल्या याचकासे पुरे धने. तुकाराम महाराज सांगतात, तुमचं येणं फुकट जाणार नाही, तुम्हाला मोठं प्राप्त. तुम्ही कोणती याचना करा, फक्त बेकार वासना करू नका, याचना देवाकडे दाखवू नका. याचना करताना चांगलीच मागणी करा. विठ्ठल विठ्ठल भगवान हा दाता आहे, भगवान दाता आहे, देणार आहे, तो उदार आहे. त्याच्याकडे काय नाही, कारण त्याची दासी लक्ष्मी त्याची दासी आहे. लक्ष्मी म्हणजे धनाची देवता म्हणजे लक्ष्मी आहे. आणि सर्वांचं आकर्षण लक्ष्मीकडे अर्थात धनाकडे असतं, हो, देवाकडे नसतं बऱ्याच लोकांचं. आणि लक्ष्मी त्याला धरून राहते, जो देवाला धरतो त्याच्या घराला लक्ष्मी चांगली धरते. जो देवाला सरतो लक्ष्मी त्याच्या घरात राहते, पण दुःख देऊन राहते. विठ्ठल 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 तेव्हा असा हा जगाचा चालक मालक भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने आला पुंडलिकासाठी. पण त्यातून अनेकांचे प्रश्न सुटले गेले, अनेकांचं काम झालं. असं गोड चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात एकाच्या कैवारे एकाच्या
एकाच्या कैवाडे उगवी अनेकांचे कोडे। एकाच्या निमित्ताने अनेकांच्या इच्छा परिपूर्ण होतात। जसं पुंडलिक भक्तामुळे सर्व जगाचं काम झालं, अनेकांचा उद्धार पुंडलिक भक्तामुळे झालेला आहे। जसं एका वासरासाठी गाय दूध देते पण सर्व घराला त्याचा उपयोग होतो, किंवा जसा चातकासाठी पाऊस पडतो पण त्याचा उपयोग साऱ्या जगाला होतो। चंद्र केवळ चकोरासाठी आपलं अमृतकण टाकतो पण सर्व वनस्पत्यांना त्याचा उपयोग होतो। किंवा जसं अर्जुनासाठी भगवंताने गीता सांगितली पण त्या ज्ञानाचा उपयोग साऱ्या जगाला झाला, तसं पुंडलिकाने देवाला इथं आणलं पण त्याचा उपयोग फक्त पुंडलिकासाठीच नव्हे अख्ख्या जगासाठी झाला। विठ्ठल 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 तेव्हा एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व जगाच्या समोर विदित केलेली आहे आणि आपले हात वर करून अशी महत्त्वाची गोष्ट सर्व जगाला सांगितलेली आहे। तेव्हा संत हे जगासाठी असतात। खऱ्या अर्थाने देव जगाचं पाहणारा असतो, देवच सगळं काही करत असतो, पण मधला जो टप्पा आहे हा संतांचा आहे। म्हणजे जगाचं जे असेल गारणं ते देवाकडे करणं आणि देवाच्या ज्या काही महत्त्वाच्या बाजू असतील त्या जगाला सांगणं, या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टीमध्ये तुकाराम महाराज अगदी परफेक्ट आहेत। तेव्हा याचं गोड चिंतन महाराज याबद्दल तुकाराम महाराज आपल्या सांगण्यातून बिलकुल चुकीचं असं काहीच करत नाही। अशी महत्त्वाची जी गोष्ट आहे तर हे शेवटच्या चरणातून महाराज विदित करतात। दोई ठाई तुका, 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 दोई
उभारीला हात उभारीला उभारीला हात उभारीला
उभारी राहता